Surprise! Happy birthday to you! Hi everyone, welcome back to my channel Home Diaries of Swati. Actually खूप दिवसांनी महिना म्हटलं तरी चालेल, एवढ्या दिवसांनी वेलकम बॅक करते मी तुमचं माझ्या चॅनलवर. काय ना, एवढ्यातनी काम इतके जास्त होतंय ते उन्हाळ्याचे की व्हिडिओ शूट करून खूप सारे आहे, पण एडिट करणं, त्याला अपलोड करणं, सगळं लिहिणं होत नव्हतं सध्या तरी माझ्याच्यानं. मग आणि हा माझ्या अंशचा बड्डेचा व्हिडिओ आहे आणि म्हटलं चला आता खूप दिवस झाले बड्डे होऊन सुद्धा हा व्हिडिओसुद्धा एडिट करायला वेळ नव्हता. सो आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. सो तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या अंशूचा हा 10वा बड्डे आहे. सो छानच सेलिब्रेट करायचा होता आम्हाला, मोठा, पण तेवढा बजेट नाही बसला आमचा. कारण काय ना, कितीही मोठा बड्डे केला, काही केला तरी शेवटी काही दिवसांना विसरून जातात लोक आणि आपला खर्च होऊन जातो. मग ते एवढा खर्च केल्यापेक्षा ना, माझ्या अंशूचा त्याचं नाही एवढंच असतं की माझेवाले फ्रेंड्स आहे ना, 2-3 आजूबाजूचे 2-3 त्याच्या बरोबरीचे मुलं आहे ना, त्यांच्यातच त्याला बड्डे सेलिब्रेट करायचा असतो. सो आम्ही त्याच्यासाठी केक आणला आणि त्याच्या फ्रेंड्सला बोलवलं त्याची इच्छा म्हणून, आणि थोडंसं घरीच तेवढं पुरतं डेकोरेशन केलं. तेही माझ्या बहिणीने, मी तर दिवसभर बिझीच होती, माझे कपडे शिवायचे होते आणि आई आणि माझी लहान बहीण आली. सो तिने सगळं ते सामान आणून डेकोरेट केलं आणि त्याचा बड्डे त्याला जसा पाहिजे तसा त्यांनी एन्जॉय केला आणि आवडला. बघा कसं खुश दिसतोय. आणि साईडला जो बसला आहे तो माझ्या नंदेचा मुलगा आहे, भाचा. आणि बस आमची घरमालकीन, आई, मोठे बाबा, मोठी आई, आम्ही एवढे 2-4 जण होतो आणि त्याचे फ्रेंड्स होते. सो त्याला त्याच्या फ्रेंड्समध्येच एन्जॉय करायला आवडतो. आणि आम्ही केक कट केला. आणि हा दीक्षांत आहे, तो मोठी आई म्हणे जनरली तो केक खात नाही आणि तू अंशला चारत आहे तर त्याला वाटतंय का मला पण दे, म्हणून मला तो म्हणाला मामी मला पण केक द्या. ॲक्च्युली ना हा सगळा बॅकग्राऊंडचा आवाज आहे ना, खूप सारा आवाज होता मुलांचा आणि स्पीकर लावला होता, ते छोटंसं होम स्टेटर्स. पण काय ते कॉपीराईट येतं ना म्युझिकचं, म्हणून मी आवाज पूर्ण बंद करून टाकला. आणि मी असं तुम्हाला सांगताय आईनं सगळ्या चेहऱ्याला केक लावून दिला त्याच्या, आणि दीक्षांतनी पण त्याला ओवाळलं आणि मोठ्याईने पण सगळ्यांनी ओवाळलं. आणि मुलांना केक कट केल्यानंतर त्यांनी मस्त असं गाणे लावून थोडंसं एन्जॉय केला, डान्स केला. बघा कसं ओवाळतोय. आणि मोठ्याईने मला पण केक चारला. सो आम्ही एकमेकांना केक दिला. आणि मुलांचा फेवरेट नाश्ता काय तर समोसे, जिलेबी आणली. हे सुद्धा सगळं वेळेवर झालं कारण खूप आभाळ आलं होतं आणि थोडंसं पाऊस पण आला. सो आम्ही म्हटलं बड्डेचा लाईट वगैरे जाईल, कारण थोडंसं जरी आभाळ पाऊस आला ना की लाईट जाते. लाईट गेलं तर मग पचकाच होऊन जातो. काहीच नाही, खूप गरम होत होतं. पण लकीली त्या दिवशी लाईट नाही गेली आणि मुलांनी छान एन्जॉय केलं. आणि बड्डेचं हे एन्जॉयमेंट ना हे लहानपणीच असते, म्हणून लेकरांची इच्छा म्हणून त्याचा वाढदिवस आम्ही मस्त असा घरगुती साजरा केला, एवढं छोटंसं असं डेकोरेशन करून. तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुमच्या ब्लेसिंग्स माझ्यापर्यंत, माझ्या मुलापर्यंत नक्की पोचवा. सो सगळं हे झाल्यानंतर आम्ही छोटीशी फॅमिली आम्ही जेवण करायला गेलो. तर जेवण करता करता सुद्धा थोडंसं व्हिडिओ शूट केला मी. आमचे हे बघा सतत फोनवर बिझी असतात, त्यांचा फोन चालूच असतो कंटिन्यू. कोणतरी त्यांचे फ्रेंड्स बाहेर आले होते, त्यांच्याशी बोलत होते वाटते शाळेत. आणि नंतर मग आम्ही पनीर, चिकन सगळं ऑर्डर केलं आणि जेवण केलं. माझ्या अंशूला तर फक्त अंडा करी आणि तंदुरी ते दोनच लागते. बड्डे असो काही असो त्याचं तेच फेवरेट डिश आहे आणि तो तेच जेवतो, त्याची टेस्ट काही बदलत नाही. व्हिडिओला लाईक